विठोबा, ए विठोबा, काय रे फकीऱ्या? काय चाललंय तुझी जडीबुटी? अरे मला पक्षी येणार संध्याकाळी थोडं सामान भांडे लावतो ना पक्षी खाद्य टाकायला. चायला पण म्हातारा मित्र आहे होतो एक नंबरचा. मग तू काय करते? पण आपल्याला निघायचं होतं. चल बरं. नाही भाऊ, मला संध्याकाळी पक्षी येणार आहे. मला लय काम पडलं. तू रिमोट काम टावळा नको पुढं मला नेऊ तुला. तुला माग कोणी एवढं तू काय एवढं बोकाटी घेऊन बस. अरे चल पण पहिले मला आपण जाऊन येऊ. नाही मला पोरगी भेटली पाहिजे. काम धंदा करून पोरगी भेटली पाहिजे. मग असं कुठं झालं आमच्या सारख्याला पोरी भेटाना म्हणजे मा सारख्याला पोरी भेटाना तुला आता पोर अरे अरे काम केल्या पोरी भेटत. बिगर कामाच्या पोरी नाही भेटती. बिगर कामाच्या कोणी पोरी नाही. बरं ते जाऊ दे आपल्याला जायचंय. हा. पुढं? राहू दे मग दे आपण जाऊ. कुठं जायचं? सासरवाडी जायचंय. अरे तुझ्या सासू वडील मला काय नेतो? माझं काय काम आहे? अरे येड्या बोकड्या तिथं बोकड्या कळत का बोकड्या बोकड्याचं जेवण आहे बोकड्याचं. बोकड्याच मग आता काय वाढायला गरज आहे? मला काम आहे. मला हे पक्षी येणार अरे संध्याकाळी. बोकडे बोकड्याच्या वेळी सोडणार तू. नको, लय काम अरे करतोय. आजचं उद्या होईल. यायची सही करतात ती यायची. काय सोय करतो? इथून माग मी पावडे तो चारले मला पैसे भरायला लावले. तू काय त्याची सोय करतो? पावड्याचं पुढे घेऊन बांधतो तू. तुला मटण चालणार नाही तू आवड मटण. मी काय म्हणतो तुला काय करायचंय माझी मेवणी तिथे मेवणी तुला झागड जवळून देतो ना मी. आजची मेवणी माग बी असंच नेलं मला नाही. आंधळी दाखवली ना. आता तू मेवणी दाखवायला लागला. तू तुझी मद्रासाची पोरगी आणि मला मेवणी दाखवायला लागला. काय आणि काय चुकीचं केलं मी? बरं आपलं मराठी समाजामध्ये काय होतं? बांगला पाहत्या, गाडी पाहत्या, जमीन पाहत्या. 25 वर्षाच्या पोराकडून एवढी अपेक्षा धरायची. बंगले, गाडी, जमीन विमीन. मग त्यापेक्षा मग काय वाईट झालंय? पळून लग्न केलं. आज सुखासुखी तो आणि म्हातारा होऊन तो नाही ना मारणार. तू आहे ना. तू काय मला लय काम पडले. काय करतो आता? तू आता शांत बस. मी तुझ्यासाठी काय आणले? काय? भेट वस्तू. अरे तू काय भेट वस्तू? मी काय येवाय काय साडी? साडी सुधी साडी नाही माहेरची साडी. माहेरची साडी मला मुलं बाळा नाही. मी साडी मी काय करू? मुलं बाळ नाही मग काय झालं? मग तोच नेसायची साडी. बस मला नाही जमणार. अरे काय बोलत हो तू? आणि लहानपणी नाटकांमध्ये किती भारी साडी घालून तवाची गोष्ट वेगळी होती. आता खूप साडी नेसतात काही. अरे येडा आहे का? पण तुला एक सांगू का? तू अमिताभ बच्चन पेक्षा काय कमी दिसत मी साडी जर घातली ना. काय बोलतो? अरे टाऊका खायला साडी जर घातली ना तू लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगाव. अरे यांच्या पुढचा माल आहे तू. यांच्या पुढचा आयटम येत काहीच नाही तेव्हा पुढे. तुम्हाला काय काम नाही? बरोबर. तू पहिली नाही साडी घाल. आपल्याला सासरवाडीला जायचं आणि मग ना बोकड्याचं जेवण. झालं केलं पोरगी नाही भेटणार. तू जाय. अरे तुला काय करायचं? मी असलो तो मित्र असलो तू कसं टेन्शन घेतो? साडी नसेल याच्या मागे वेगळं कारण नाही आपलं. मी निघालो. अरे सासरा सोनं देणार नाही. 2 सोन्याच्या अंगठ्या. अरे त्याचा काय उपयोग? तुझं लग्न झालं तुला सोनं देणार. माझा काय उपयोग त्याच्या? अरे मी देईन ना तुला एक अंगठी. एवढा काय लोट घेतो तुला? मला तू फुकट्या मला सांगती देणार. काय बोलतो? फुकट्याची आलं तुला बोकड्या चालू राहिलो. तू साधं चॉकलेट चालू शकत नाही मला फुकट्या. अरे तू हॉटेलात गेलो पावडे खाले. आपण 2-3 वेळेस पावडे खाले. त्यावेळेस आपण खाली आणि तू बिल द्या टाळूस पटकन येऊन जातो मला बिल भरायला. काय बोलतो तू? मला म्हणतो मटण ताना. तू मटण ताना तसं नाही. मला कामा नाही ना रे. जायला तो सारखा रिकामा नाही मी. आहे की नाही? आयला मला किती काम. तू म्हणतो रिकामा. बरं तू ऐक. ही साडी तुला नेसावं लागणार. बरं खातील. बरं आण तुझ्यासाठी मी तू तसं करायला तयार. आण आता तुझ्यासाठी काय नागडे का एवढंच राहिलं होतं बाकी. चल चाल. मी काय घातले गरम झाले. मामा नमस्कार. नमस्कार. मोडत काम तुमच्या कशाचा डबा आहे का? हा बरं बरं. काय चाललं तुमचं? दिवसाप्रमाणे नाही आपला. अय्यो राधा अम्मा. अयो काय अरे फकीरा आला. फकीरा फकीर हा. अयो कडकी चालू आहे बघा सध्या. सुट्ट पैसा बी नाही तर बघा. अयो कशाला आलंय बघा ते फकीर. त्याच्याकडे फोन पे असेल तर सांगा बघा म्हणते मी. एखाद
घरात 2 रुपये असतील बघा माझ्या फोन पेला टाकते मला. ते फाकीर म्हणजे भीक मागे फाकीर नाही